मित्रांनो, व्हिडिओ नंबर 222. चला तर सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे मेंदूतील एनर्जीचा सतत उपयोग व्हायला हवा. कसा ते बघूया आपण. मेंदूची एनर्जी आहे तिचा सतत उपयोग व्हायला हवा, मगच तिचे प्रमाण वाढेल. त्यानंतर एक दिवस मेंदू ऊर्जेच्या प्रचंड साठ्यात बदलेल. म्हणजे त्याचा जर उपयोग केला तर त्याच्या साठ्यामध्ये आणखी वाढ होत जाते. कशी ते बघूया. 2 वर्षापूर्वीपर्यंत ते ऊर्जावान आणि परिणामकारक होत होते, पण आता तसे राहिले नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये त्यांचे महत्त्व कमी झाले आणि ते स्वतःला कमी समजू लागले. बघूया मित्रांनो पुढे काय म्हणतात ते. हॅपीनेस सारख्या विषयावर पुस्तक लिहिलेल्या लेखिका ग्रेचेन रुबिन म्हणतात की जरी आपल्या चेतनेला याची जाणीव झाली नाही तरी अशा परिस्थितीशी आपल्या सर्वांचा सामना कधी ना कधी निश्चित होतो. बघूया पुढे काय तो. रुबिन यांच्या म्हणण्यानुसार आपण एक मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवायला हवा. काय मूलमंत्र बघूया पुढे. बर्न एनर्जी टू क्रिएट एनर्जी. मूलमंत्र काय? बर्न एनर्जी टू क्रिएट एनर्जी असा त्यांचा मूलमंत्र आहे. कसा ते बघूया. म्हणजे नवीन ऊर्जा हवी असेल तर जुनी ऊर्जा खर्च करा. व्हेरी गुड. नवीन ऊर्जा हवी असेल तर जुनी ऊर्जा खर्च करा. व्हेरी गुड. हा मंत्र व्यायामाच्या रूपातही असू शकतो. हाच मंत्र व्यायामाच्या रूपातही असू शकतो आणि मनोवैज्ञानिक रूपातही असू शकतो. पुढे बघूया मित्रांनो. माइंड अँड बॉडीचे लेखक डॉक्टर फ्लेडर्स डनबर म्हणतात की मेंदूची एनर्जी आहे तिचा सतत उपयोग व्हायला हवा. मगच तिचे प्रमाण वाढेल. त्यानंतर एक दिवस मेंदू ऊर्जेच्या प्रचंड साठ्यात बदलेल. डनबर यांनी उदाहरण देऊन सांगितले की जर तुम्ही सकाळी सकाळी फेरफटका मारत असाल, लहान मुलांशी बोलत असाल तर तुमची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. व्हेरी गुड. काय दिले परत बघूया. जर तुम्ही सकाळी सकाळी फेरफटका मारत असाल, लहान मुलांशी बोलत असाल तर तुमची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. व्हेरी गुड. आणि तुमच्या बाहेरून आतमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. फार छान मित्रांनो. आता तुम्ही इथेच मर्यादित राहिलात तर चुकाल. बाहेरून आलेल्या ऊर्जेला रचनात्मक कार्यासाठी वापरा. तुम्ही जे काही काम करत असाल ते अधिक चांगले करण्याच्या इच्छेने करा. व्हेरी गुड. असे काही कारण नाही की तुमच्या कामात ती ऊर्जा दिसणार नाही. ग्रेचेन रुबिन यांना एका दुसऱ्या रूपात एका दुसऱ्या कामात स्वतःवरही लागू करत आहेत. त्या म्हणतात की मला जेव्हा कधी उदास वाटते किंवा मला जेव्हा असे वाटते की माझ्यात ती गोष्ट राहिली नाही
तेव्हा मी जिने चढू आणि उतरू लागते. तेव्हा मी जिने चढू आणि उतरू लागते. किंवा साफसफाई करते, मला लगेचच नवीन ऊर्जेची जाणीव होते. व्हेरी गुड मित्रांनो, अभ्यास केलेला आहे त्यांनी याचा. ऊर्जा मिळण्याची कृती जर इतकी सामान्य आहे, ऊर्जा मिळण्याची कृती जर इतकी सामान्य आहे, तर आपण तिच्या कमतरतेसाठी का रडावे? व्हेरी गुड. सांगा, आपले रडणे निरर्थक आहे की नाही? निरर्थक आहे. कारण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला जी ऊर्जा मिळते, मग आपण का त्याचा विचार करावा? का रडत बसावे? तयार करा ऊर्जा. अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. नमस्कार. जय हिंद.